श्लोक 9. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदः. अर्थ: राजस पुरुषाला प्रिय होणारा आहार तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, वृक्ष, दाहकारक असे अन्न पदार्थ आवडतात आणि ते दुःख, शोक व रोग उत्पन्न करणारे असतात. विवरण: रजोगुण हा अहंकाराचा निदर्शक आहे. भोजनातून मिळणाऱ्या अन्नरसातून मन तयार होत असल्याने राजस व्यक्तीचा आहार अहंकारी मनाची जोपासना करणारा असतो. सत्वशील व्यक्ती व्यापक भूमिकेवर असते, म्हणून ती शांत आणि विवेकी असते. त्यांचे सामर्थ्य त्यांच्या ज्ञानात असते. मात्र राजस वृत्तीच्या लोकांचे सामर्थ्य त्यांच्या अहंकारात असते. या अहंकाराचा स्वभाव तिखट, झणझणीत, तापदायक म्हणजे उष्ण, वृक्ष व स्वतःखेरीज इतरांमध्ये रस न घेणारा, म्हणूनच कटुता आणणारा असा असतो. कारण या स्वभावाला पोषक असा जीवनरस त्यांना ज्या अन्नातून मिळतो तेही तसेच असते आणि तो तसा आहारच ते आवडीने घेत असतात. यांना आवडणारा आहार पुढील प्रमाणे असतो: अत्यंत तिखट, अत्यंत आंबट, खारट रसाचे प्रमाण अधिक असलेला, तीक्ष्ण, अत्यंत उष्ण म्हणजे एकदम गरमागरम अन्न, अत्यंत थंड पदार्थ, वृक्ष म्हणजे चिवडा, फरसाण असे पदार्थ, असे अन्नपदार्थ ते आवडीने खातात. अन्न तोंडात घालताच जीभ घसा पोळणे, जळजळणे, अगदी नाकाडोळ्यातून तिखटपणाने पाणी येणे अशी त्यांची स्थिती होते. पोटात गेलेल्या अन्नाचे परिणाम तसेच होतात, म्हणजेच पोटात आग होणे, पित्त होणे इत्यादी. खमंग पदार्थ हे तळलेले, कोरडे, वृक्ष व नीरस असतात. त्यामुळे वारंवार तहान लागते. पुष्कळ पाणी पिऊनही तहान भागत नाही. अशा प्रकारचे दाहक पदार्थ राजस आहारात असतात. याचे योगाने माणसाला दुःख, शोक व क्लेश प्राप्त होतात. कारण अशा अन्नाने शरीराची समता, स्वास्थ्य व आरोग्य बिघडते. शरीरातील धातूंमध्ये विषमता येते आणि त्यामुळेच शारीरिक व्याधी निर्माण होतात. आयुष्य क्षीण होते, धातुक्षय होतो, रोगाच्या आक्रमणामुळे शक्ती कमी होते. स्वाभाविकच माणसाचे सुख नष्ट होऊन त्याला दुःख प्राप्त होते. मनाची शांती, प्रसन्नता, समाधान लाभत नाही. अशा प्रकारे राजस आहाराने माणसाला क्लेशच प्राप्त होतात असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.